हॅलो हाय नमस्ते. मी रुपाली कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहात. कसे आहात सर्वजण? आशा करते की सर्व मस्त आणि मजेतच असाल आणि पावसाळ्याचा आनंद घेत असाल. तर चला कथेला सुरुवात करूया. कथेचे नाव आहे अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम, भाग 6. पाठीमागचे भाग ज्यांनी वाचले नसतील त्यांनी वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला कथा समजेल. तर चला कथेला सुरुवात करूया. सिया एका हाताने गाल धरून उभी होती. तिचं डोकं एका बाजूला झुकलेलं होतं आणि डोळ्यातून अश्रू मोत्यांसारखे उगळत होते. पण त्या अश्रूंना पाहूनही तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही फरक पडत नव्हता. कामिनीने तिचे केस मुठीत पकडले आणि तिला ओढत सुनीजवळ नेऊ लागली. अचानक झालेल्या वेदनेने सियाच्या तोंडून कानं बाहेर पडली. केसांच्या मुळाशी तीव्र वेदना होत होत्या, पण कामिनीला तिच्या वेदनांची पर्वा नव्हती. ती तिला खेचतच सुनीसमोर घेऊन आली आणि एका जोरदार झटक्यात खाली ढकललं. सिया सुनीच्या पायांजवळ पडली. वेदनेने तिच्या तोंडून किंकाळी निघाली, पण तिथे असलेल्या कोणालाही तिच्या वेदना किंवा अश्रू महत्त्वाचे वाटत नव्हते. ती डोक्यावरून हात फिरवत स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली. कमरेला देखील जोराचा धक्का बसला होता. तिची जुनी जखम अजून पूर्णपणे बरी झाली नव्हती आणि त्यातच आज पुन्हा नवी जखम लागली होती. ती अजून स्वतःला सावरते न सावरते तोच कामिनीचा कडक आवाज घुमला. आता नाटक का करतेस? लगेच माझ्या मुलीचे पाय दाब. तिला किती त्रास होतोय ते बघ. ही परिस्थिती किती विचित्र होती. ज्याला खरोखर वेदना होत होत्या, जिच्या शरीरावर मनावर जखमा होत्या, तिच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. सियाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. गाल पूर्णपणे लाल झाला होता आणि तिच्या चेहऱ्यावरची वेदना स्पष्ट दिसत होती. आणि दुसरीकडे कामिनीची मुलगी, जी केवळ तिला शिक्षा मिळावी म्हणून नाटक करत होती, तिच्याच वेदनांना महत्त्व दिलं जात होतं. जग किती स्वार्थी असतं ना, आणि काही नाती किती पोकळ असतात याचं ते जिवंत उदाहरण होतं. असं म्हणतात की ज्याच्या बाजूला ताकदवान संरक्षण देणारी नाती असतात त्याच्याशी जग काहीही वाईट करू शकत नाही, पण ज्याच्याकडे ती नाती नसतात त्याच्यासाठी जग नंतर क्रूर होतं. आधी स्वतःची रक्ताची नातीच निर्दयी होतात. कधी कधी एखाद्या माणसाला स्वतःच्या नात्यांना कुटुंब म्हणतानाही लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते. दुर्दैवाने सियाच्या बाबतीतही तिच्याच घरातील लोक तिच्याशी तसाच निर्दयी आणि अपमानासह व्यवहार करत होती. सियाने हळूच आपले अश्रू पुसले. थरथरत्या हाताने ती सोनीच्या पायांपाशी बसली आणि तिचे पाय हळूहळू दाबू लागली. त्या क्षणी कामिनी शेजारीच बसली होती, चेहऱ्यावर कपटी समाधानाचं हसू. सोनीच्या चेहऱ्यावर अजूनही तीच गर्विष्ठ स्मितरेषा होती. मनातल्या मनात ती स्वतःशीच पुटपुटली, अशीच राहा सिया माझ्या पायांखाली. कधीच माझ्यापेक्षा पुढे जाणार नाहीस. तो विचार करताना सोनी मनातल्या मनात खळखळून हसत होती आणि सिया, ती मात्र आपल्या वेदना गिळून शांतपणे तिचे पाय दाबत राहिली. बराच वेळ तसाच गेला. नंतर कामिनीनेही आपले पाय सियासमोर सरकवले. कोणताही विरोध न करता सियाने तिचेही पाय दाबायला सुरुवात केली. अशा प्रकारे रात्र कधी पुढे सरकली ते कळलंच नाही. शेवटी कामिनीने पाय मागे घेतले. सोनीला सोबत घेऊन वरच्या खोलीत निघून गेली. बैठक खोलीत एकटीच राहिली सिया. इतका वेळ बसून राहिल्यामुळे तिचे पाय पूर्णपणे सुन्न झाले होते. ती कशीबशी स्वतःला सावरत उभी राहू लागली, पण पुढच्या क्षणी ती पुन्हा खाली कोसळली. पायात अजिबातच ताकद उरली नव्हती तिच्या. सिया रडत रडत आपल्या पायांवर हळूहळू हात फिरवू लागली. ब्लड सर्क्युलेशन नीट व्हावं म्हणून वेदना कमी होण्याची ती शांतपणे वाट पाहत होती. दुसरीकडे एका अलिशान 5 स्टार हॉटेलच्या प्रायव्हेट मीटिंग रूममध्ये अद्वैत एक महत्त्वाची बैठक अटेंड करत होता. समोर काही युरोपियन क्लायंट्स बसले होते. त्यांच्यामध्ये साधारण 22 वर्षाची एक तरुण होती. लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस, चेहऱ्यावर ठळक मेकअप, खांद्यापर्यंत मोकळे केस आणि देखणी त्वचा. तिच्या तीक्ष्ण नजरा सतत अद्विकवर खिळलेल्या होत्या. ती बहुधा त्या युरोपियन क्लायंटपैकी एक व्यक्तीची मुलगी असावी. ती तरुणी अद्वैतच्या कठोर डोमिनेटिंग व्यक्तिमत्वाकडे आणि त्याच्या देखण्या चेहऱ्याकडे आकर्षित होऊन अखंड पाहत होती. मात्र अद्वैत मात्र पूर्णपणे निर्विकारपणे आपल्या खुर्चीत बसला होता. त्याची नजर समोरच्या टेबलवर स्थिर होती. त्याच्या मागे त्याचा असिस्टंट उभा होता
तो हळू आवाजात टेबलेटवर दाखवत अद्वैतला काहीतरी माहिती देत होता. मीटिंग रूममध्ये पूर्ण शांतता पसरली होती. काही क्षणांनी अद्वैतने टॅबलेट बंद केलं, नजर वर उचलली आणि समोर बसलेल्या तिघांकडे पाहिलं. 2 पुरुष आणि 1 तरुणी. थंड, व्यावसायिक स्वरात तो म्हणाला, "मिस्टर डायरियस, तुमच्यासोबत ही डील करण्याबाबत मला कोणतीही अडचण नाही, पण माल आणि डिलिव्हरी वेळेवरच झाली पाहिजे. यू नो व्हॉट आय मीन." तुम्हालाही माहीत आहे की अद्वैत महाजनला फसवणूक आणि उशीर अजिबात सहन होत नाही, तो थंड स्वरात म्हणाला. "म्हणून जर तुम्हाला माझ्यासोबत ही डील करण्यात काही अडचण नसेल तर आपण आत्ताच कागदांवर सही करू शकतो. आणि जर तुम्हाला अजून विचार करायचा असेल तर उद्यापर्यंतचा वेळ तुमच्याकडे आहे. निर्णय झाल्यावर माझ्या असिस्टंटला कळवा." आपलं बोलणं पूर्ण होताच अद्वैत खुर्चीतून उठला. त्याने तिथे बसलेल्या त्या आकर्षक तरुणीकडे एकदाही नजर टाकली नाही. ती तरुणी मात्र सतत वेगवेगळ्या हालचाली करत त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती. कधी हलकंसं पाय पुढे करत, तर कधी ओठांवरून जीभ फिरवत, तर कधी ओठ आत ओढत. सगळं काही मुद्दाम, पण अद्वैतने तिच्याकडे एक साधी नजरही टाकली नाही. हळूहळू तिच्या मनात चिडचिड वाढू लागली. तिने रागाने हातांची मूठ आवळली आणि मनातच पुटपुटली, "ठीक आहे, थोडं थांब." तिने आपल्या शेजारी बसलेल्या तिच्याच वयाच्या तरुणाला कोपराने हलकं ढुसत लक्ष वेधलं. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने डोळ्यांनीच काहीतरी इशारा केला. ते पाहताच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक हसरी स्मितरेषा उमटली. अद्वैत बाहेर निघण्यासाठी वळणार की इतक्यातच मिस्टर डायरियससोबत आलेला एक व्यक्ती अचानक म्हणाला, "मिस्टर महाजन, तुम्ही असंच काहीही खाल्लं-पिल्लं न करता निघून जाणार आहात का? आपण इथे बिझनेस पार्टनर म्हणून भेटलो आहोत. एकत्र बसून एक ड्रिंक तरी घेऊ शकतोय की?" अद्वैतचा चेहरा पूर्णपणे भावनाशून्य होता. तो आपल्या जागेवरच थांबला. हळूच मागे वळून तो म्हणाला, "मिस्टर ड्रोन, अजून आपण बिझनेस पार्टनर झालेलो नाही, त्यामुळे एकत्र ड्रिंक घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आधी डील साईन होऊ द्या, मग बाकी गोष्टी." हे बोलून एकही सेकंद वाया न घालवता तो त्या रूममधून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ त्याचा असिस्टंटही निघून गेला. मागे उरली ती तरुणी. हात घट्ट आवळलेले, दात खाऊन राग आवरत, संतापाच्या भरात तिने टेबलावर ठेवलेला ग्लास उचलून जोरात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सिया रोजच्या प्रमाणे लवकर उठली. घरातील सगळी कामं तिने नेहमीसारखी सुरू केली. स्वयंपाकघरात ती सोनी आणि तिची चाची कामिनी यांच्यासाठी चहा नाश्ता बनवत होती. तेवढ्यात अचानक दरवाजावर टकटक झाली. त्याचवेळी जिन्यावरून खाली उतरत असलेल्या सोनी आणि कामिनीने एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही डोळ्यात एकच प्रश्न होता, इतक्या सकाळी कोण आलं असेल? "चल जाऊन पाहूया," कामिनी सोनीला म्हणाली. दोघींनी मान हलवली आणि खाली आल्या. स्वयंपाकघरात सिया पीठ मळत होती. दरवाजाच्या टकटक आवाजाने ती क्षणभर थांबली आणि स्वतःशीच पुटपुटली, "इतक्या लवकर कोण आलं असेल?" मग लगेच तोंड वाकडं करत म्हणाली, "मला काय, चाचीच बघतील." कामिनीने जाऊन दरवाजा उघडला आणि ती क्षणभर थबकलीच. समोर उभा असलेला माणूस साधारण 40-50 वयाचा होता. तो कामिनीला पाहून म्हणाला, "काय झालं? मला पाहून एवढी चकित का झालीस?" त्याचे शब्द ऐकताच कामिनी गडबडून म्हणाली, "अरे नाही नाही, तसं काही नाही. तुम्हाला अचानक पाहिलं म्हणून थोडी आश्चर्यचकित झाले. पण तुम्ही इथे? तुम्ही तर 1 महिन्यानंतर येणार होतात ना?" तो माणूस थोड्या हसऱ्या स्वरात म्हणाला, "कामिनी, मला आत येऊ देशील की सगळी चौकशी दारातच करणार आहेस?" कामिनी लगेच बाजूला सरकत हसत म्हणाली, "अरे माफ करा, मला माफ करा." हे म्हणत ती दाराच्या बाजूला उभी राहिली आणि तो माणूस आत येऊ लागला. तो आपलं सगळं सामानही आत घेऊन आला. इतकं सगळं सामान पाहून कामिनी थोडी वैतागून म्हणाली, "श्याम, तू इतकं सगळं सामान घेऊन आलायस काय? पूर्णपणे परत यायलाच निघालायस का काय?" तो माणूस, ज्याचं नाव श्याम होतं, शांतपणे आत उभा राहिला. कामिनीचा नवरा
आणि सोनीचा बाबा असलेला श्याम थकलेल्या आवाजात म्हणाला, सगळी बोलणी नंतर करू, आधी मला थोडा श्वास घेऊ द्या. असे म्हणत तो थोड्याशा लिव्हिंग हॉलमध्ये ठेवलेल्या खुर्चीकडे गेला आणि तिथे बसला. श्यामला पाहून सोनी त्याच्याकडे आली. पप्पा, तुम्ही इतक्या लवकर आणि तेही न सांगता कसे काय आलात? तिचा सूरही तिच्या आईसारखाच संशयाने भरलेला होता. बाबांना अचानक पाहून जसा आनंद व्हायला हवा होता तसा तिच्या चेहऱ्यावर नव्हताच. तिने आधी प्रश्नच विचारला. स्वयंपाकघरात काम करत असलेल्या सियाने चुलत काकांचा आवाज ऐकला. तिने पीठ लागलेले हात धुवून एका ग्लासमध्ये पाणी भरले. तिच्यासाठी चाची, सोनी सगळे सारखे होते. कुणी तिला आपुलकीने वागवत नव्हते. तरीसुद्धा मनाच्या एका कोपऱ्यात तिच्यात अजूनही माणुसकी जिवंत होती. पाणी घेऊन बाहेर येत असतानाच कामिनीचा कडक आवाज आला. सिया, चुलत काकांसाठी पाणी घेऊन ये. तो आवाज ऐकून सियाने थोडा तोंड वाकडं केलं, दुपट्टा नीट केला आणि ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास ठेवून बाहेर आली. तिने तो ग्लास श्यामकडे देत हलक्या आवाजात विचारलं, चाचा, तुम्ही कसे आहात? श्यामने तिच्याकडे एक नजर टाकली आणि कुठलाही भाव न ठेवता म्हणाला, मी ठीक आहे. तुला काय वाटलं होतं मला काही झालं असावं? हा थंड प्रतिसाद ऐकून सियाने मान खाली घातली. हळू आवाजात ती म्हणाली, नाही चाचा, मी फक्त विचारलं. तेवढ्यात कामिनीने सियाकडे घुरून पाहिलं आणि कडवटपणे म्हणाली, तुला विचारायची काहीच गरज नाही. इथे चौकशी करायला आम्ही आहोत. तू आपलं काम कर. सिया काहीही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. तिच्या पावलात थकवा होता, डोळ्यात अपमानाची जखम होती. इकडे लिव्हिंग हॉलमध्ये कामिनी, सोनी आणि श्याम तिघेही आपापसात बोलण्यात गुंतले होते. थोड्या वेळाने श्यामने वैतागलेल्या स्वरात सत्य सांगितलं, मला नोकरीतून काढून टाकलं आहे. म्हणूनच मी आता कायमचा इथे परत आलो आहे. त्या शब्दांनी घरात एक वेगळी शांतता पसरली, जणू एखाद्या नव्या वादळाची चाहूल लागली होती. श्यामचं बोलणं ऐकताच कामिनीने कपाळावर आठी आणत विचारलं, पण खर्च कसा चालणार? त्यावर सोनीच्या ओठांवर लगेचच ती इव्हिल स्माईल उमटली. ती म्हणाली, मा, विसरलीस का? थोड्याच वेळापूर्वी तूच त्या मनहूसला सांगितलं होतंस, जा आपलं काम कर. आता तिलाच सांग बाहेर जाऊन नोकरी करायला. पप्पा तर घरी परत आलेतच. सोनीचं बोलणं ऐकून श्याम आणि कामिनी दोघांच्याही चेहऱ्यावर शातीर हसू पसरलं आणि काही क्षण विचार करून कामिनी म्हणाली, पण ती नोकरीला गेली तर घरचं काम कोण करणार? मला काही ते जमत नाही. सोनी लगेच म्हणाली, अगं मा, ती सगळं करूनच जाईल. आपल्याला कशाला काळजी? पैसे कमवायची इच्छा तर तीच नेहमी बोलते ना. बाहेर जाऊन काम करायचं आहे, मग तिची इच्छा पण पूर्ण होईल आणि आपलं कामही. एवढी वर्ष आपणच तिला खाऊ घातलंय. सोनीचं बोलणं ऐकून तिघही एकमेकांकडे पाहत हसले आणि किचनकडे वळून पाहू लागले. इकडे अद्वैत वर्कआउट करून आपल्या खोलीत परत आला. तेवढ्यातच त्याचा फोन वाजला. त्याच्या असिस्टंटचा कॉल होता. त्याने कॉल उचलताच थेट बाल्कनीत गेला, एक सिगारेट पेटवली आणि शांतपणे असिस्टंटचं बोलणं ऐकत राहिला. चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. संपूर्ण माहिती ऐकल्यावर अद्वैतने सिगारेटचा एक लांब झुरका घेतला आणि धूर हवेत सोडत थंड आवाजात म्हणाला, ठीक आहे, आज रात्री क्लबमध्ये डील साईन करू. कॉल कट झाला. समोर पाहत त्याच्या ओठांवर हलकीशी शैतानी स्माईल उमटली. तो स्वतःशीच पुटपुटला, म्हणजेच आतली खास जरा जास्तच वाढली आहे. माझ्यापर्यंत यायचं ठरवलंस? काही हरकत नाही. ही खास अशी कायमची मिटवतो की परत ना तुला होईल ना कुणाला. त्याचं हसू बाल्कनीत घुमलं, अगदी एखाद्या डेव्हिलसारखं. आता ही खास नेमकी कुणाची आहे, जी आधीच मिटवणार आहे हे पुढेच कळेल. इकडे सिया किचनमध्ये खोट्या धीराने काम करत होती. बाहेर लिव्हिंग रूममध्ये श्याम, कामिनी आणि सोनी बोलत बसले होते. तेवढ्यात श्यामने अचानक आवाज दिला, सिया, इकडे ये. सिया हात पुसत बाहेर आली. श्यामचा कठोर चेहरा पाहून तिची पावलं तिथेच थबकली.
कामिनी बनावटी हसत म्हणाली, बाळा आता मोठी झालीस, घराचा बोजा समजून घ्यायला हवा. तसंही तू आमच्यासाठी फारसं काय करतेस? श्यामने कठोर स्वरात सांगितलं. सिया, मी ठरवलं आहे. एकतर नोकरी करून घर चालवायला हातभार लाव, नाहीतर घर सोड. आम्ही तुला उगाचच पाळणार नाही. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. आवाज थरथरत ती म्हणाली, चाचा मी प्रयत्न करेन. जर इतक्या लवकर कुठे जाऊ? मला काहीच येत नाही. श्याम चिडून म्हणाला, शिकून घे आणि लक्षात ठेव, तुझे अश्रू आम्हाला पिघळवणार नाहीत. आजपासून 7 दिवस आहेत तुझ्याकडं. नोकरी मिळाली नाही तर आपलं सामान बांध. आणि सोनी हसू दाबतच म्हणाली, आणि हो, नोकरी मिळाली तरी घरचं काम सोडायचं नाही. सगळं तुलाच करावं लागेल. एवढी वर्ष आम्हीच तुला खाऊ घातले. सियाने नजर जमिनीवर खेळली. तिच्या आत काहीतरी तुटत होतं, पण तिला माहीत होतं आता तुटायचं नाही तर उभं राहायचं आहे, नाहीतर ही दुनिया तिला चिरडून टाकेल. आणि त्याच वेळी क्लबच्या अंधाऱ्यात चमचमीत रोषणाईत डेव्हिलच्या आगमनाची चाहूल लागली होती. शहराची गती आता अधिकच वाढली होती. क्लब वेनमच्या बाहेर निळ्या आणि लाल दिव्यांच्या झगमगाटात संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. आतून येणाऱ्या जोरदार म्युझिकच्या ठोक्यांनी भिंती थरथरत होत्या आणि त्याची धडधड बाहेरपर्यंत ऐकू येत होती. तेवढ्यात एक काळी रेंज रोव्हर क्लबसमोर येऊन थांबली. दार उघडलं आणि अद्विक बाहेर पडला. बाहेर उतरला. काळी फॉर्मल शर्ट, स्लीव्ज नीट फोल्ड केलेल्या, गळ्यात साखळी आणि डोळ्यात तोच थंड, धोकादायक आणि शातीर भाव. त्याची चालच अशी होती जणू तो या संपूर्ण जागेचा मालकच आहे. बाउन्सरने लगेच मान झुकवून सलाम केला. अद्वैतने कुणाकडेही न पाहता थेट क्लबमध्ये पाऊल ठेवलं आणि आतली हवा जणू क्षणातच बदलून गेली. क्लबच्या प्रायव्हेट सेक्शनमध्ये त्याचा असिस्टंट आधीच त्याची वाट पाहत उभा होता. समोर दुबई बेस्ट क्लायंट बसला होता. आज डील साइन होणार होती. अद्वैतने खुर्ची ओढून बसताच समोर ठेवलेला वाईनचा ग्लास उचलला. आशी शांतपणे त्याच्या मागे उभा राहिला. अद्वैत थंड, धीम्या आवाजात म्हणाला, मला माझ्या मार्काने जास्तीत जास्त जाण्यात काय अडचण नाही अशी मला आशा आहे. क्लायंट थोडासा नर्वस हसत म्हणाला, ऑफकोर्स, नो प्रॉब्लेम, यू ऑलवेज. अद्वैतने हलकंसं हसू दिलं, पण डोळ्यात थंड धार होती. तो शांतपणे म्हणाला, कारण जे माझं असतं ते कुणा दुसऱ्याचं कधीच होऊ शकत नाही. डील असो, इलाका असो किंवा माणूस. पेपर साइन झाले. शहर आता पूर्णपणे अंडर कंट्रोल होतं. अद्वैतने ग्लास हवेत उंचावला, सिगारेट पेटवली आणि थंड आवाजात म्हणाला, आता खरा खेळ सुरू होतोय. जो एकदा माझ्या दिशेने आला त्याचं परत जाणं शक्य नाही. तो बाल्कनीकडे गेला. सिगारेटचा धूर हवेत सोडत त्याने मोबाईल काढला आणि कॉल लावला. रात्रीची वेळ, क्लबची बाल्कनी. अद्वैत अजूनही सिगारेटचे झुरके घेत थंड आणि दबावपूर्ण आवाजात बोलत होता. त्या मुलीच्या नावावर कुठेही नोकरी अप्रूव्ह होऊ नये. ऑफिस असो, कंपनी असो, अगदी एखादं छोटंसं दुकानसुद्धा नाही. तिच्याकडे फक्त एकच पर्याय उरायला हवा, फक्त आणि फक्त अद्वैत महाजन. समजलं ना? फोन कट होताच त्याचा चेहरा अधिक कठोर झाला. त्याच्या डोळ्यात शिकारीचा तोच निर्दयी आनंद चमकला, जणू एखादा निष्पाप शिकार हळूहळू जाळ्यात अडकताना पाहण्याचा आनंद होतोय. नेक्स्ट मॉर्निंग सिया नेहमीसारखी पहाटेच उठली होती. कुणालाही काही न सांगता तिने घरातील सगळी कामं झपाट्याने उरकायला सुरुवात केली. झाडू, पुसणं, कपडे, किचन, सगळं. कामिनी आणि सोनी अजूनही त्यांच्या खोलीत होत्या. श्याम वर्तमानपत्र वाचत बसला होता, पण सियाने काही खाल्लंय का हे विचारायचंही कुणाच्या मनात आलं नाही. सियाने आपली जुनी बॅग उचलली, दुपट्टा नीट डोक्यावर घेतला आणि काहीही न बोलता पुढच्या दिवसाच्या लढाईसाठी स्वतःला तयार केलं होतं. कंटिन्यू रीडिंग. कशी वाटते कथा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही छान छान कमेंट करा. ज्याची कमेंट छान असेल त्यांना आपण कथेमध्ये किंवा मग स्टोरीमध्ये किंवा पोस्ट कम्युनिटीमध्ये आपण
त्यांना त्यांचा खास उल्लेख करणार आहोत. तर चला पटापट छान छान कमेंट करा. उखाणी वगैरे घ्या किंवा मग स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा. तुम्हाला कोणतं कॅरेक्टर आवडतं स्टोरीतलं ते सांगा. चला भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.